एकीकडे हा सगळा गोंधळ सुरू असताना दुसरीकडे दिल्लीत मात्र राजकीय वातावरण तापलेलं आहे। अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली आहे। या भेटीचं नेमकं कारण काय आणि त्याचबरोबर काका पुतण्याच्या भेटीमुळे कोणते प्रश्न निर्माण झाले बघूया। राज्यात राजकीय भूकंप घडणार। पवारांभोवती जमला दुरावलेला गोतावळा। काका पुतण्यात दिल्लीत दिलजमाई। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच शरद पवारांची भेट घेतली। भेटीचं कारण होतं शरद पवारांचा 85वा वाढदिवस। मात्र या भेटीवेळी अजित पवारांनी शरद पवारांशी बंद दाराआड चर्चा केली। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। तर मी बाहेरचा नाही घरातलाच असल्याचं विधान अजित पवारांनी केलंय। मी घरातलाच आहे ना, मी काय आज साहेबांचा वाढदिवस आहे, उद्याच्याला काकींचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो। दर्शन घेतलं, चहा पाणी झालं, इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडं काय चाललंय तिकडे काय चाललं म्हणजे जनरल। अजित पवारांच्या भेटीनंतर युगेंद्र पवार आणि रोहित पवारांनी मात्र पवार कुटुंब एकत्र येण्याचे संकेत दिले। निवडणुकांमध्ये पातळी काही कधी सोडली नाही, आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे, विचार हे वेगळे असले पाहिजेत, वेगळ्या आता झालेत, पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे। एकतर काका पुतण्याची भेट झालीच, काकी भेटल्या, पार्थ भेटला आणि प्लस इतरही नेते ज्यांनी 35 वर्ष पवार साहेबांवर काढलेले ते सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी। कारण महाराष्ट्राची संस्कृती हीच तर महत्त्वाची, कटुता जेवढी कमी तेवढा लोकांसाठी सुद्धा फायदा असं मला वाटतं। अजित पवारांनी सहकुटुंब पवारांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी चांगलंच तोंडसूक घेतलंय। आता जे त्यांचे लोक त्यांना सोडून गेले त्यांच्यावरती अत्यंत वाईट शब्दात टीका टिप्पणी केली, ते शुभेच्छा द्यायला आले असतील तर शुभेच्छा घेतील। अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले। ते नेमके काय आहेत पाहूया। पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का? गद्दारांना पाडा म्हणणारे शरद पवार त्यांना स्वीकारणार का? आणि पवारांनी भाजपला या भेटीतून नेमका संदेश दिला का? राष्ट्रवादीच्या फुटीनंतर वारंवार नजरानजर टाळणाऱ्या अजित पवारांनी दिल्लीत पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळे ही कौटुंबिक भेट होती की आपल्यासाठी परतीचे दरवाजे खुले असल्याचा भाजपसाठीचा संदेश हे आगामी काळातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।